see the working of the circular queue. In order to overcome the drawback of the simple queue, they have mentioned about the circular queue. What happens here means, in the simple queue you have like this, right? 1, 2, 3 and the 4. This is what your simple queue, and front is pointing to the value 0 and rear comes here. Yes, what happens in the circular queue means, if this front is attached to the rear, what means like this. This is what your circular queue. Yes, here 1, 2 and 3 and here it is 4. Front is pointing here and rear is pointing here. सी हियर इथं काय केला तुम्ही, हे फ्रंटला रेर हे फ्रंटला रेर हे एंड दोन्ही काय केला, अटॅच केला. अटॅच केल्यानंतर काय झालं, हे सर्कल झालं. दिस इज व्हॉट युअर सर्क्युलर क्यू लुक्स लाईक्स. लेट्स सी हाऊ इट इज गोइंग टू बी वर्क. इफ काउंट, इथं काय घेतलंय त्यांनी, इनिशियली काउंट व्हॅल्यू काय असते, 0 असते. इज काउंट इक्वल टू क्यू साईज. काउंट क्यू साईज, आता क्यू साईज तुमचं किती आहे, क्यू साईज 4 आहे तुमचं. काउंट किती व्हायला पाहिजे, काउंट पण 4 व्हायला पाहिजे. काउंट अजून क्यू साईज 4 असेल तर काय येत आहे, फुल येत आहे. बघूया पुढं की कसं 4 होत आहे, तेव्हा कधी तुम्हाला फुल म्हणून मेसेज येत आहे. आता इथं काय दिले त्यांनी, रेअर इक्वल टू रेअर प्लस 1. यू ऑलरेडी नो दॅट रेअर इज इक्वल टू -1 अँड फ्रंट इज इक्वल टू 0 राईट. ॲट द इनिशियली द सेम कंडिशन इज ऑल्सो इन द सर्क्युलर क्यू. रेअर, आता इथं काय घेतले, रेअर इक्वल टू रेअर -1 होतं, +1 आहे. अजून किती काय केलेत, मॉड ऑफ क्यू साईज किती आहे तुमचं, 4 आहे. आता काय झालं, 0 मॉड ऑफ 4. मॉड म्हणजे काय येतं, इथं काय डिवाइड होत नाही, असं 0. आता किती आन्सर आला तुमचं, 0च आलं. आर व्हॅल्यू काय झालं, 0. आता आर व्हॅल्यू 0 झाल्यानंतर क्यू ऑफ 0 मध्ये, क्यू ऑफ 0 म्हणजे काय झालं, हे तुमचं क्यू आहे. हां, पहिला हे तुमचं क्यू आहे. आता रेअर व्हॅल्यू -1ला पॉईंट करत होता, एफ व्हॅल्यू 0ला पॉईंट करत होता, हे तुमचं 0 एफ व्हॅल्यू. आता काय झालं तुमचं, आता तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे म्हणजे रेअर इन्क्रीमेंट करायचं. सेम सिम्पल क्यूमध्ये पण रेअर इन्क्रीमेंट करत होता, सर्क्युलरमध्ये पण रेअर इन्क्रीमेंट करायचं. रेअर इन्क्रीमेंट झाल्यानंतर रेअर व्हॅल्यू काय झालं, आता 0. ह्या 0 ब्लॉकमध्ये तुम्हाला व्हॅल्यू इन्सर्ट करायचं आहे. कसं, इथं आयटम ऑफ, हे समजलं, -1 +1 0 झालं. 0 मॉड ऑफ क्यू साईज किती होतं तुमचं, 4 होतं, म्हणून आर व्हॅल्यू काय झालं, 0 झालं. सो क्यू ऑफ 0 मध्ये काय घालायचं, आता आयटम. मी आयटम कुठला घालते, 11 घालते. झालं, हे 11 घातल्यानंतर व्हॅल्यू और आयटम क्यू ऑफ 0 मध्ये जाऊन बसलं. आता कुठलं व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायचं आहे, काउंट व्हॅल्यू. आता काउंट व्हॅल्यू किती झालं, आयटम व्हॅल्यू आयटम घातल्यानंतरच काउंट व्हॅल्यू किती झालं, आता 1 झालं. 1 काउंट व्हॅल्यू 1 झालं. आता काय करायचं, हे परत काउंट व्हॅल्यू किती आलं, इथं 1. इज 1 इक्वल टू क्यू साईज, नाही आहे ना, म्हणून इथं काय येतं, इथं या आर इक्वल टू. आता आरचं व्हॅल्यू किती होतं तुम्हाला, 0 होतं. 0 + 1 म्हणजे किती झालं, 1. आता 1 दॅट इज 1 मॉड ऑफ 4 म्हणजे कसं ठेवतं, आता इथं 4 इथं 1. परत आन्सर किती आलं तुमचं, 1च आलं, 1. इथं व्हॅल्यू इन्सर्ट कर, 12 इन्सर्ट केलं. आता काउंट व्हॅल्यू किती झालं तुमचं, 2 झालं. काउंट व्हॅल्यू किती झालं, 2 झालं. नेक्स्ट इन्क्रीमेंट झाला काउंट व्हॅल्यू, परत इथं येता, इथं होत नाही फुल, परत इथं येता. आता काय झालं, आता रेअर व्हॅल्यू किती आहे तुमचं, 1 + 2 मॉड. आता 2 मध्ये व्हॅल्यू किती घालायचं, 13 घालायचं. आता परत काय झालं, आयटम बसल्या, काउंट व्हॅल्यू किती झालं, 3 झालं. नेक्स्ट इथं या, हे रेअर व्हॅल्यू किती झालं, 3. रेअर व्हॅल्यू, आता रेअर व्हॅल्यू किती झालं, इथं रेअर व्हॅल्यू 1 झालं. इथं रेअर व्हॅल्यू किती झालं, 2 झालं. 2 + 1 झालं. 2 + 1 म्हणजे हे 3 मध्ये घाला, किती झालं, रेअर व्हॅल्यू 4 झालं. रेअर व्हॅल्यू 3 झालं. काउंट व्हॅल्यू किती झालं, 4 झालं. आता काउंट व्हॅल्यू 4 झाल्यानंतर काय होत आहे, 4 इक्वल टू क्यू साईज. देन यू विल कम टू नो दॅट इट इज द व्हॅल्यू. यू कांट इन्सर्ट, राईट, इट इज फुल, राईट. सो इट इज फुल. दिस इज वॉट क्यू इन्सर्ट इन ए सर्क्युलर क्यू. नेक्स्ट आता डिलीटचं फंक्शन बघूया. आता आम्ही इन्सर्ट केलं, आता डिलीट करायचं. डिलीट कसं करायचं,
फ्रंटच घ्यायचं. आता काउंट इक्वल टू 0. आता काउंट तर आमचं 4 आहे, काउंट इज नॉट इक्वल टू 0, सो एम्प्टी तर आम्हाला येत नाही मेसेज. आता काय करता, क्यू ऑफ फ्रंट कुठं जाऊन बसलं, क्यू ऑफ फ्रंट म्हणजे क्यू ऑफ 0. 11 कुठं जाऊन बसलं, आयटममध्ये, म्हणजे 11 डिलीट होत आहे. पहिला कुठलं डिलीट होणार तुमचं, 11 डिलीट होणार, हे डिलीट होणार फ्रंट. झालं. आता डिलीट झाल्यानंतर फ्रंट काय फ्रंटला इन्क्रीमेंट करायचं. इन्क्रीमेंट म्हणजे फ्रंट व्हॅल्यू किती होतं तुमचं, 0 + 1 मॉड ऑफ क्यू साईज म्हणजे 4. आता काय आलं, 1 मॉड ऑफ 4. आता फ्रंट कुठं आलं, इथं आलं. परत 12 डिलीट करता, 12 कसं येतं, आता 1 मॉड ऑफ 1, राईट. नेक्स्ट मॉड ऑफ 4. आता इथं 2 मॉड ऑफ 4 म्हणजे आन्सर किती झालं, हे डिलीट झालं. आता फ्रंट इथं आलं तुमचं. नेक्स्ट 13 डिलीट झालं. तसंच सगळे डिलीट झाल्यानंतर हे बघा, 4 मॉड ऑफ 1 इथं होतं, पहिला 0, इथं 1 झालं, फ्रंट इथं आलं, फ्रंट इथं 2 आलं, इथं फ्रंट काय झालं, 3 आलं, हे 0 असताना. नेक्स्ट आता 4 झाल्यानंतर तुमचं काय येतं, इथं परत 4 मॉड ऑफ 4 म्हणजे हे 4 ठेवलेले असतात तुम्ही, 4 1 जा 4, 0 झालं. आता रिमाइंडर 0 असताना इथं तुमचं एम्प्टी आहे. इथं बघा, पहिला 11 डिलीट झालं, 12 डिलीट झालं, 13 डिलीट झालं, नेक्स्ट 14 डिलीट झालं. हे सगळे डिलीट झाल्यानंतर तुमचा फ्रंट कुठं येत आहे, फ्रंट 0लाच पॉईंट करते. सो आता इथं तुम्ही परत व्हॅल्यूज इन्सर्ट करू शकता. सो दिस इज वॉट द ओव्हरकम ऑफ द सिम्पल क्यू. नेक्स्ट आता इथं काय होतं आहे, क्यू डिस्प्ले. डिस्प्ले म्हणजे काउंट, हे काउंटचं कसं एम्प्टी म्हणून समजलं. नेक्स्ट इथं आय इक्वल टू 0, आय लेस दॅन काउंट आय प्लस प्लस. क्यू ऑफ एफ म्हणजे हे व्हॅल्यू कुठून येत आहे, इथून ना, इथून तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे क्यू ऑफ एफ, राईट. 11 12 13 14, दिस इज वॉट युअर डिस्प्ले.